आज आपण पाहणार आहोत भोगीची भाजी. ही भोगीची भाजी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाते. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत आणि वेगवेगळी पद्धत सुद्धा आहे. तर आमच्या घरी कशी केली जाते आणि माझ्या आजीच्या पद्धतीने गावरान पद्धतीने तुम्हाला मी दाखवणार आहे. आज आपण 2 प्रकारे भाज्या बनवतो. एक रस्सा भाजी आणि एक सुकी भाजी. तर मी काय केलंय, पाववाटी शेंगदाणे भिजत ठेवलेले आहेत आणि घेवड्याच्या शेंगा घेतल्यात 1 वाटी. त्यानंतर ओला हरभरा घेतलेला आहे मी अर्धी वाटी. नंतर पावटा घेतलेला आहे अर्धी वाटी. 1 वाटी वाटाणे घेतलेले हिरवा, थोडीशी आंबट-गोड बोरं घेतलेली आहेत आणि अर्धं गाजर घेतलेलं आहे आणि 2 वांगे घेतलेले आहेत. तर आमच्याकडे एवढ्याच भाज्या टाकल्या जातात आणि ही भाजी केली जाते. तर मी वांगी कापलेली नाही आहेत, कारण की वांगी काळी पडतात. तर वांगी मी आता कापून घेणार आहे. ते बघा मी वांगी कापली आणि थोडीशी मोठी-मोठी फोडी केलेली आहेत आणि पाण्यामध्ये ठेवले, कारण की काय माहिती लगेच काळ्या पडतात. आता ह्या भाज्या आहेत ना, आपण थोड्याशा शिजवून घ्यायच्यात. तर आमच्याकडे ही भाज्या पहिल्या शिजवून घेतल्या जातात आणि त्यानंतर केली जाते. तर कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेले आहे आणि त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची. आता हे मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये भाज्या ना परतून घ्यायच्यात पहिल्या. सगळ्या भाज्या एकत्रच टाकून द्यायच्यात आणि 2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायच्यात. त्या भाज्या टाकल्यानंतर आपण शेंगदाणे घालूया. शेंगदाणे थोडा वेळ भिजवून घ्यायचे, एक अर्धा तास तरी, आणि त्यानंतर टाकायचे आणि त्यानंतर वांगे टाकायचे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या भाज्या आवडत नाहीत त्या घाला. आता ह्या भाज्या आहेत ना, ह्या सीझनमध्ये सगळ्या ह्या भाज्या येतात, त्याच्यामुळे ह्या भाज्या सगळ्या घातल्या जातात ह्या भाजीमध्ये. आता 1-2 मिनटं हे तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायचे. ह्या भाज्यांना छान असे डाग आले पाहिजेत, अशा पद्धतीने परतून घ्यायच्या. भाज्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत. बघा मस्त असे डाग आलेले आहेत, वांग्यांना छान असे डाग आलेले आहेत. मस्त असे परतून घ्यायच्यात आणि त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं. पाणी जास्त घालायचं नाही, 1च ग्लास पाणी घालायचं आहे. भाज्या बुडतील एवढंच पाणी घालायचं, कारण की वाफेवरती ह्या भाज्या शिजवून घ्यायच्यात. आता याच्यात थोडंसं मीठ घालूया. मीठ घातल्यानंतर झाकण ठेवून ही भाजी आपण शिजवून घेणार आहे. तर हे बघा आपली भाजी शिजून झालेली आहे. भाजी लगेच शिजते आणि ताज्या भाज्या असल्या की लगेच शिजल्या जातात. 10 मिनटामध्ये भाजी शिजून झाली. आता आपल्याला ह्याच्यासाठी एक गावरान पद्धतीचं वाटण करावं लागतं, ते करायचं आहे. त्यासाठी गॅसवर तवा ठेवला आहे. तव्यामध्ये एक मोठा कांदा पातळ उभा चिरून घातलेला आहे. तो कांदा आपण तेल न घालतात असाच परतून घेऊया, म्हणजे मस्त असं स्मोकी फ्लेवर. परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण तेल घातलं 1 चमचा. त्याच्यानंतर चांगला असा लालसर होईपर्यंत भाजायचा, नाहीतर काय होतं गोडसर चव येते जर लालसर नाही भाजला तर कांदा. त्यासाठी लालसर होईपर्यंत भाजायचा कांदा. कांदा बघा भाजतोय तोपर्यंत ह्याच्यात 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं. जास्त आलं नाही टाकायचं, लसूण थोडं जास्त घालायचं पण आलं जास्त नाही घालायचं. आता हे बघा कांदा चांगला परतला आहे. आता आपण हा साईडला करूया. कांदा आपण साईडला करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये सुकं खोबरं ह्याच्यामध्येच भाजायचं आहे. तर अर्धी वाटी किसून घेतलेलं आहे मी सुकं खोबरं. ते चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. पहिलं भाजायचं, नंतर मग कांद्याबरोबर मिक्स करून घ्यायचं. ते बघा खोबरं लगेच भाजून होतं, जास्त वेळ लागत नाही आहे. ते बघा खोबरं भाजून झालेलं आहे. आता हे सगळं एकत्र करायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची. त्याच्यानंतर एकत्र करून झाल्यानंतर याच्यामध्ये मूठभर कोथिंबीर घालायची. ह्याच्यामध्ये थोडीशी परतून घ्यायची कोथिंबीर आणि हा मसाला थंड करून घ्यायचा तव्यावरतीच आणि त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी घालून छान असं बारीक ह्याचं वाटण करून घ्यायचं. आता हे वाटण झालं. आता अजून एक लागणार आहे आपल्याला, ते पाहूया. त्यासाठी बघा एका वाटीत तीळ घेतले आणि एका वाटीत शेंगदाणे. तर तीळ मी हे 3 टेबलस्पून घेतले ह्या चमचाने आणि 2 टेबलस्पून शेंगदाणे घेतलेत, म्हणजे पाव वाटी घेतला तरी चालेल. हे दोघांची एकत्र आहे ना भाजून घेतलेले आहेत हे. आता याची ना पावडर करून घ्यायच्या. त्याच्यानंतर आहे ना 4 ते 5 सुक्या मिरच्या घेतल्या होत्या, बेडगी मिरच्या. त्यातल्या बिया वगैरे सगळ्या काढलेल्या आहेत. ह्या भिजत ठेवल्यात. ह्याची पेस्ट करून घ्यायची. तर ही जी पेस्ट घाला, मस्त चव लागते. तर तुमच्याकडे नसेल मिरच्या तर मग मिरची पावडर घाला, मी तुम्हाला सांगते पुढे. आता मी सगळं वाटण करून घेतलेलं आहे, म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटण, मिरच्यांचं वाटण आणि शेंगदाणे आणि तिळाचं वाटण, हे सगळं आपण करून घेतलेलं आहे. आता अजून एक करायचं आहे की आपण भाज्या 2 प्रकारे करणार आहोत, रस्सा भाजी आणि एक सुकी भाजी. त्यासाठी काय करायचं आहे, ह्यातली थोडीशी भाजी आहे ना काढून घ्यायची आहे बाजूला, म्हणजे कसं सुकी भाजी करायला. तुम्हाला जर टिफिनला न्यायची असेल ना तर ही सुकी भाजीसुद्धा तुम्ही नेऊ शकता त्या दिवशी. तर आमच्याकडे असंच केलं जातं, एक पातळ भाजी केली जाते रस्सा भाजी आणि एक सुकी भाजी. तर ही टिफिनला नेली जाते आणि पातळ भाजी अशी घरी खाल्ली जाते.
तर अशा पद्धतीने आता आपण पातळ भाजी म्हणजे रस्सा भाजी करणार आहोत. त्यासाठी कढई ठेवली. कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घालायचं. ह्या भाजीला तेल आहे ना थोडं जास्त घातलं जातं, त्यामुळे चव खूप छान येते भाजीला. तर अर्धा चमचा जिरे घातले. जिरे छान तडतडून द्यायचे. जिरे तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचं. हिंग घातल्यानंतर आपण वाटण केले कांदा खोबऱ्याचं ते सगळं घालायचं याच्यामध्ये. वाटण चांगलं परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. आपण हे भाजलेलं असलं तरी तेलामध्ये जेवढा मसाला भाजू तेवढा चवीला पण छान येतो आणि कलर पण छान येतो भाजीचा. त्याच्यानंतर आपण ते लाल मिरची वाटून घेतलेली आहे, बेडगी मिरची आहे ही. त्याच्यात 2 ते 3 चमचे. तर ही मिरची तिखट नसते, ही कलर खूप छान येतो आणि हे आहे ना भाजी चवीला खूप छान लागते. तर तुमच्याकडे ही मिरची नसेल आणि तुमच्याकडे जर काश्मीरी मिरची पावडर असेल ना तर त्या ठिकाणी तुम्ही ह्याच्यामध्ये 1 चमचा टाकला ते. तर हे बघा तेल सुटेपर्यंत चांगला मसाला परतून घेतला. जेवढा तुम्ही परतून घ्याल ना तेवढी तरी येते छान आणि चवीला भाजी छान लागते. आता 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घातला. त्याच्यामध्ये दुसरा कोणताही मसाला घातला जात नाही. म्हणजे ज्या भागामध्ये जो मसाला घरी बनवता साठवणीचा तो घातला जातो. तर तुमच्याकडे कोणताही साठवणीचा मसाला नसेल तर मिरची पावडर तुम्ही घाला आणि गरम मसाला किंवा किचन किंग मसाला, चिकन मसाला जरी घातलात ना तरी पण छान लागते भाजी. पण कांदा लसूण मसाला जर घातलात ना तर खूपच छान लागते. बाकीचा कुठलाही मसाला नाही घातलेला आहे मी इकडे. कांदा लसूण मसाला आणि आपण जे घातलेलं आहे ते मिरची वाटून घातली, ते चवीला आणि कलरसाठी आहे फक्त. आणि ज्या भाज्या आपण शिजवून घेतल्या त्या आणि त्यात थोडंसं पाणी होतं ते सुद्धा याच्यामध्ये घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता ही भाजी चांगली मिक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेतलेलं कांदा खोबऱ्याचं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते घातलं पाणी आणि थोडंसं अजून पाणी घातलं. आता या ठिकाणी तुम्हाला केवढे रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी वाढवू शकतो, पण एकदम पातळ नाही करायचं पाण्यासारखं, थोडीशी घट्टच ठेवायची भाजी. तर हे बघा आता ह्याला चांगली उकळी आलेली आहे. भाज्या शिजलेल्या आहेत सगळ्या. तर ह्या मसाले चांगले उकळवून घ्यायचे. जसे जसे उकळवाल ना तशी जशी भाजीला चव छान येते. त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. मीठ घातल्यानंतर तीळ आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. तर मी हे 2 मोठे चमचे घालते. तुम्ही अजून हवं तर घालू शकता. तर तीळ आणि शेंगदाण्यामुळे हे जे भाजीचा झणझणीतपणा आहे ना तो देखील कमी होतो थोडासा आणि चवीला खूप छान लागते भाजी. आता अजून थोडीशी 5 मिनिटं मी उकळवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवते. त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडेसे वरतून तीळ देखील घातले जातात, ते देखील घालते. असे वरतून अख्खे तीळ घातले जातात ह्या भाजीमध्ये आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता मी तुम्हाला ह्या भाजीचा फायनल लूक दाखवते, शिजवल्यानंतर कशी दिसते ते. ते बघा अशा पद्धतीने झालेली आहे. आता ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया. तर आमच्याकडे अशा पद्धतीने ही भोगीची भाजी केली जाते. तर तुम्ही पण नक्की ह्या पद्धतीने करून बघा भोगीची भाजी. आता आपण सुकी भाजी कशी करायची ते पाहूया. तर आता आपण सुकी भाजी बनवूया. तर ही भाजी मी तव्यावरती बनवली. तव्यावरती बनवली ना तर खूप छान लागते. तुम्ही कढईसुद्धा बनवू शकता. तर तव्यावरती मी 2 ते 3 चमचे तेल घातले. तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे तेल थोडंसं जास्त लागतं ह्या भाजीला. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातले. जिरे आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर ह्याच्यामध्ये हिंग घालायचं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये 1 कांदा घालायचा बारीक चिरलेला. कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजायचा आहे, नाहीतर भाजीला थोडीशी अशी गुळचट चव येते. त्यानंतर 1 टोमॅटो घातला. टोमॅटो पण चांगला शिजवून घेतला. तर हे बघा टोमॅटो चांगला शिजलेला आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये पावडर मसाले घालायचे. म्हणजे मी पाव चमचा हळद आणि 1 मोठा चमचा घरगुती मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला घातला. तर ह्याच्यामध्येच बोलली ना तुम्ही बाकीचे कोणतेही मसाले नाही घालत. आता थोडेसं मी ह्याच्यामध्ये ना जी आपण मिरचीची पेस्ट केलेली बघा ती घातली, उरलेली थोडीशी होती ती. ही ह्याच्यामध्ये नाही घातली सुक्या भाजीमध्ये तरी चालते, पण उरलेली ती घालायची ह्याच्यामध्ये आणि छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. ह्याच्यामुळे भाजीला कलर खूप सुंदर येतो आणि चवीला छान लागते. अशी बेडगी मिरची भिजत ठेवून घातली ना भाज्यांमध्ये ते छान लागते. आता हे छान तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मिक्स भाजी आपण काढून ठेवलेली ती घालायची आणि ह्या भाज्या पूर्ण शिजलेल्याच आहेत. तर थोड्याशा काही शिल्लक राहिल्या असेल शिजायच्या त्या आपण शिजवून घेऊया.
तर परतून घेतपर्यंत वाफेवरती हे भाज्या चांगल्या शिजतात. आणि तव्यावरती बघा करून, आणि हा मातीचा तवा आहे, तर त्याच्यावरती करून बघा, भाजी खूप टेस्टी लागते. तर परतून झालेली आहे भाजी. भाजी परतल्यानंतर ह्याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि त्यानंतर भाजी चांगली परतून घ्यायची. तीळ आणि शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तो व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. सगळ्या भाजीला लागला पाहिजे व्यवस्थित. तीळ आणि शेंगदाण्याच्या कुटामुळे चव खूप छान लागते भाजीची. आता एक झाकण ठेवून एक वाफ काढूया, म्हणजे जे काय ते उरले-सुरले थोडीशी भाजी कच्ची वगैरे कुठे असेल ती शिजून जाईल. ऑलमोस्ट भाजी शिजलेली आहे सगळी. त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडेसे तीळ देखील घालायचे आहेत पुन्हा, आणि पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायची. भाजी परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि त्यानंतर भाजी तशीच ठेवायची तव्यावरती थोडा वेळ, आणि त्यानंतर आपली ही भाजी रेडी आहे. तर तुम्ही नक्की करून बघा, सुकी भाजी आणि रस्सा भाजी. पुन्हा पण भेटूया, तोपर्यंत बाय.